एक लॉंग ऑफ, एक मिड विकेट काउट कॉर्नरच्या दिशेने तुम्हाला खेळाडू दिसत असतील. पहिला चेंडू, यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. चौकार. सायकल सायकल मॅच चालू असताना मधून यायचं नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजेश. यावेळेस हलकीशी कट लागून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. थोडंसं कच्चा असं क्षेत्ररक्षण होते, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळेस राजेश कमबॅक करताना दिसत आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर एक चांगली फेकी हाताळली गेलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मनोज आणि विशाल यांना. यावेळेस विशाल प्रथमच सामना करतील राजेश यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, थोडासा स्लो सोडला होता. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते, मात्र त्याचा काहीच फायदा घेतला जात नाही आहे मनोज आणि विशाल यांच्या मार्फत. धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पुढील चेंडू राजेश. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आलेला आहे. निर्धाव जातोय चेंडू. एक चांगला कमबॅक केला जातोय राजेश यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झाले होते मनोज, मात्र थोडंसं बांधून ठेवलेले आहे पुढच्या 3 चेंडूमध्ये राजेश यांनी. पुन्हा एकदा राजेश आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा हलकीशी कड लागून चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता, मात्र त्यानंतर एक संत आणि सावध अशी सुरुवात करताना मनोज आणि विशाल दिसत आहेत. शिरगाव मास्टर्स प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 7 धावांवर बिनबाद. यावेळेस ओव्हरपिच चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेलगत. 2च धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या दिशेने आणि षटक संपते पहिलं. धावसंख्या 9. कमॉन डीजे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी लवकरात लवकर सामने सुरुवात करायची आहे, कारण की आपल्याकडे 20 मिनिटांचा वेळ आहे. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं नाही झाली तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये सर्कलमध्ये असेल. याच्यावर लक्ष द्यायचं आहे, कारण की आधीच आपण जास्त वेळ घेतलेला आहे पहिल्या षटकासाठी. आणि दुसरं वैयक्तिक असं पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी संतोष. चांगला चेंडू होता पहिल्याच, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 11 धावा. संतोष एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे.
पुढील चेंडू संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहेत. 7 पावलांचा एक छोटासा रनअप आहे, मात्र गोलंदाजी फार धारदार केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. बॅकफुट पॉईंटच्या दिशेने चेंडू जाताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 13 धावा धावफलकावरती. मनोज आणि विशाल यांची संत आणि सावध अशी सुरुवात बघायला मिळते शिरगाव मास्टर्स यांच्यातर्फे. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र ते मनोज यांचा खेळ संपुष्टात येते आहे. चांगला झेल रितेश यांच्या मार्फत धरला जातोय आणि मनोज यांची खेळी संपुष्टात. डीजे जीव माझा लागला काय तर मी सांगू तुला. तुझा बापूस हाय पैसे वाला जवळ किती वाटे मला. त्या येत आहे मी बापाचे तरी तुझा हात मागावला. तुली तू तिथेच आवडी बोली न जायची मोगऱ्याची कली. चाले चालू मैया तुझी किल्ली तुला बघून जर माझी दिल. चाले चालू मैया तुझी किल्ली तुला बघून जर माझी दिल. चला थँक्यू डीजे. जबरदस्त गाणी आपल्याला ऐकायला आले आहेत डीजे मलिंगा यांच्या मार्फत. पुढील चेंडू संतोष पुन्हा एकदा विकेट घेतल्यानंतर पुढील चेंडू यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू येतोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, चौकार. जबरदस्त फटका. आल्या जयवंत त्यांच्या बॅटमधून जबरदस्त फटका. चला थँक्यू डीजे. जयवंत आल्या आपले इरादे स्पष्ट करत दिसताना चौकार. संतोष यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती पहिल्या 3 चेंडूवर, मात्र या चेंडूवर मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी होत आहेत जयवंत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू हाताळण्यात येतोय. थोडासा खेळपेटीचा देखील सपोर्ट भेटतोय संतोष यांना या चेंडूवर. चेंडू काहीसा खाली राहतोय आणि निर्धाव जातोय चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण होते, फेकी देखील चांगली होते, मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करतायत, पण त्याचा काहीच फायदा होत नाहीये शिरगाव मास्टर या संघाला. षटक संपते दुसरं. धावसंख्या 18. चला थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय नवगर मास्टर संघ. थोडंसं घाई करायची आहे. 2 षटकांसाठी तुम्ही भरपूर वेळ घेतलाय. 14 ते 15 मिनिटं घेतली आहेत सर. दिलेली षटकं तुम्हाला तुमच्या वेळेत पूर्ण करायचं आहे असं नियोजन आयोजक जी कमिटी आहे त्यांच्यातर्फे ठरवण्यात आलेला आहे, तरी थोडं लक्ष द्यायचं आहे. पुढील षटक हाताळण्यासाठी सचिन वैयक्तिक असं पहिलं संघाचं 3रं षटक सचिन घेऊन आलेले आहेत. यावेळेस
थोडी जास्त फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा, मात्र हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात आलेला आहे सचिन यांच्या मार्फत. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढण्यात आलेला होता, त्यावर 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत दोन्ही फलंदाज. धावफलक पुढे सरकत आहे, धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 20. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फ्लाईट, जबरदस्त चेंडू. आपल्या एक्सपिरियन्सचा भरपूर वापर करताना दिसत आहेत सचिन. निर्धाव जातोय चेंडू, चांगलं यष्टीरक्षण यावेळेस बघायला मिळतंय राजेश यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू सचिन. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय, चेंडू जातोय सीमारेषेलगत. जबरदस्त झेल अविनाश पाटील यांच्या मार्फत घेतला जातोय आणि जयवंत यांची खेळी संपुष्टात. येशील माझे घरा पासकीन तू बोल बोल कवा येशील माझे घरा. आवरी वर्ष होतास कळला आत आईलास मना पिटावला क्वालिटीने बोल बोल माझा यात काय सापडला तुला क्वालिटीने बोल बोल माझा यात काय सापडला. चला थँक्यू डीजे. जबरदस्त असा जेल अविनाश पाटील यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे. सचिन यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 रन्स आल्या होत्या, एक चांगला फटका खेळण्यात आलेला होता जयवंत त्याच्या मार्फत. मात्र नंतरचा जो चेंडू होता तो डॉट करण्यात आला त्यांच्या मार्फत आणि त्यांच्यावर जो प्रेशर वाढला त्याच्यामुळे त्यांनी नंतरच्या चेंडूवर जो हिट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते बाद झालेले आहेत. आणि जयवंत यांची जागा भरून करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण फलंदाज रामदास मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसतोय. एक जबरदस्त खेळी तुम्ही रामदास यांची याच्या आधीच्या सामन्यामध्ये पाहिली होती, जबरदस्त फटकेबाजी होती आणि संघाला आता त्यांची भरपूर गरज आहे. कारण या सामन्यामध्ये एकही षटकार अजून बघायला मिळालेला नाही आहे. 2 चौकार आले आहेत मात्र एकही षटकार बघायला मिळाला नव्हता. बघूया जयवंत आपल्या संघासाठी काय करू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. जॉर्डन कुठेही असतील त्यांनी स्टेजशी संपर्क करायचा आहे. संजय तुमची वाट पाहत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र रामदास याच्या बॅटमधून जबरदस्त फटका, षटकार, आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र रामदास यांनी जबरदस्त फटका खेळण्यात यशस्वी झालेले आहेत. एक चांगलं गोलंदाजी करतोय सचिन, मात्र या चेंडूवर षटकार आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सचिन यांना बॅटने आलेले आहे रन. षटक संपतंय. तिसरं, धावसंख्या 27. 9च्या सरासरीने 27 धावा झालेल्या आहेत. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये.
प्रेमाची पारख झुली तुला होईल लवकर माझ्या प्रेमाची पारख झुली तुला होईल लवकर हो साई मी मुंबईच्या शेला थँक्यू डीजे, थँक्यू. छोट्याशा ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण परत सामन्याकडे वळत आहोत. पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा लागले आहेत धावफलकावरती. चला थोडी घाई करायची आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी विलास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने, थोडंसं गजा असं क्षेत्ररक्षण होतंय अजय यांच्या मार्फत. मात्र पुन्हा एकदा स्वतःला बॅकअप करताना 3 धावा काही रोखू शकत नाही आहेत. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 30 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू विलास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहेत. पुढील चेंडू विलास. यावेळेस स्लाइड देण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. विलास स्वतः चेंडू खाली जात आहेत, मात्र चेंडूकडे काही पोहोचू शकलेले नाही आहेत. 2 धावा काही रोखल्या जात नाही आहेत. 3री धाव घेण्याचा माफक प्रयत्न रामदास यांच्या मार्फत होता, मात्र नकार दिला जातोय. धावसंख्या पुढे सरकते 33 धावावरती. विलास चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता रामदास यांच्या मार्फत. या षटकामध्ये जे टायमिंग रामदास करतात ते टायमिंग ते घेऊ शकत नाही आहेत. ज्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात रामदास, या षटकामध्ये मात्र ती फटकेबाजी काही दिसून येत नाही आहे. बघूया, प्रयत्न चालू आहेत. पुढील चेंडू विलास. पुढील चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय बॅकफूट पॉईंटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र जयवंत सुखरूप पोचलेले आहेत. 2 धावा काही रोखू शकल्या जात नाही आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 36. 36 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळण्यात येत आहे. षटक संपते 4. थँक्यू डीजे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं शेवटचं आणि इम्पॉर्टंट षटक हाताळण्यासाठी अजय
गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. एक हाणामारीचं षटक असेल. बघूया अजय कसं त्या हाणामारीला उत्तर देत आहेत, कारण की पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 36 धावा झालेल्या आहेत. 9ची सरासरी आहे. थोडीशी सरासरी वाढवण्याचा प्रयत्न असेल, कारण की हे ग्राउंड जर सकाळपासून बघायचं झालं तर या ग्राउंडमध्ये 111 धावा देखील झालेल्या आहेत पहिल्या 6 ओव्हरमध्ये. तर थोडंसं बॅटिंग ॲडव्हान्टेज ग्राउंड आहे. बघूया अजय सामना करणार रामदास. पहिल्या चेंडूवर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर अजय करतायत. यावेळेस पैकी थोडीशी काय वाईड करतायत. पुढील चेंडू अजय. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. कमॉन डीजे. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. पावसल गो लागो पारू दर्याचे मंजेला. पावसल गो लागो पारू दर्याचे मंजेला. पुढील चेंडू अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहेत. यावेळेस चेंडू भिरकावून दिला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. रितेश आहेत तिकडे तैनात. 2 धावा काही रोखू शकत नाही आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये. पुढील होणारा सामना कोलशेत संघ. कोलशेत आणि कोण आहे? पुढील होणारा सामना कोलशेत आणि रिक्षा संघटना. दोन्ही संघाच्या करणारा नम्र विनंती आहे, इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकत नाहीये. कोलशेत संघ कर्णधार आला असेल तर टॉस बॉक्समध्ये यायचंय. रिक्षा संघटना कर्णधार इथेच उपस्थित आहेत. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. संतोष यांच्यामार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 44 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अजय. पुन्हा एकदा षटक संपते 5वं. धावसंख्या झाली आहे 47 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष शिरगाव मास्टर यांनी दिलेलं आहे.
चला लगेचच आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत. आमचे मान्यवर डॉक्टर सतीशजी शेट्टी आपली रजा घेताना दिसत आहेत. थँक्यू सर, थँक्यू फॉर कमिंग. शेवटचं षटक हाताळण्यात आलं होतं अजय यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नवगर मास्टर संघ अजय. त्याचबरोबर कोलशेत संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. रिक्षा संघटना तुमचे देखील कर्णधार येऊ द्यात. आमचे प्रमुख मान्यवर डॉक्टर सतीशजी शेट्टी आमच्यामधनं रजा घेताना दिसत आहेत. थँक्यू सर, थँक्यू फॉर कमिंग. लगेचच टॉस बॉक्सकडे वळतोय. जयेश उपस्थित आहेत. रिक्षा संघटनाचे कर्णधार, कोलशेत संघाचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. आमचे मान्यवर क्लासो सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. इथे आहे ना गायब. चला नाणेफेकीच्या कौलकडे वळतोय. क्लासो सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे रिक्षा संघटना संघाने आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. तो त्या हाताने वेलिंग्टन बॉल. कोलशेत संघाचे कर्णधार कुणाल यांना एक छोटीशी भेटवस्तू भाईंदर सिनियर मास्टर्स यांच्यातर्फे स्वीकारताना स्वतः कर्णधार कुणाल. चला फलंदाजीची जोडी मैदानामध्ये उतरवायची. आमचे पंच मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसत आहेत. थोडंसं कोऑपरेशनची गरज असेल तुमच्याकडनं, कारण की मित्रांनो आम्ही देखील 6-6 षटकांचे सामने पहिला खेळवले, त्यानंतर 5-5 षटकांचे सामने खेळवतोय. एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत चांगलं क्रिकेट पोहोचवण्याचा. आणि आयोजकांनी जो प्रयत्न केला आहे त्याला तुम्ही जो आत्तापर्यंतचा प्रतिसाद दिलेला आहे तोच प्रतिसाद यापुढेही राहू द्यात.
चला सामन्याकडे वळतोय. शिरगाव मास्टर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून स्वतः फलंदाजी केचा निर्णय घेतला होता. 48 ना 48 धावांचं लक्ष नवघर मास्टर्स संघापुढे असेल. नवघर मास्टर फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्वतः अजय आणि महेश दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. आणि वैयक्तिक असं पहिलं संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल महत्त्वपूर्ण षटक आहे, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जेवढे तुम्ही धावा रोखू शकता तेवढं तुमच्या संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल, कारण की तुमचं जो 48 धावांचं लक्ष आहे ते जर तुम्हाला अडवायचं असेल समोरच्या संघाला धावा चेस करण्यापासून, तर हे षटक भरपूर असं महत्त्वाचं असेल. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. लगेचच इशारा आल्यावर इथे टायमर ऑन झालेला आहे. शिरगाव मास्टर संघ तुम्ही सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की पंचांचा इशारा आलेला आहे. चला विशाल एक छोटासा रनअप घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू त्रिफळाचीत बाद करतायत. जबरदस्त चेंडू हाताळण्यात आलेला आहे. अजय सारखा एक जबरदस्त फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अफलातून अशी फलंदाजी केली होती, संघाला 38 धावा करून दिल्या होत्या. पहिल्या चेंडूवर बाद होत आहेत, त्रिफळाचीत बाद आणि तंबूला परततायत. तर चला थँक्यू डीजे. थोडी घाई करायची आहे. पुन्हा एकदा उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि उशिरा आलेल्या संघांसाठी पण जेवणाचं काउंटर जे आहे 15 मिनटं आहेत. 15 मिनटानंतर जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी पटापट जेवून घ्या. उशीर आलेले संघ आणि प्रेक्षक कुणी असतील जेवणाचे राहिले असाल तर प्लीज जेवणाच्या काउंटर पर्यंत पोहोचा. यावेळेस जबरदस्त चेंडू हाताळण्यात येतो. विशाल यांच्या मार्फत लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, काहीसा समजला नव्हता. फलंदाज सचिन यांना निर्धाव जातोय चेंडू. एक चांगली सुरुवात विशाल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडू अजय सारखा एक मोठा फलंदाज बाद केला होता. त्यानंतर आलेला नवीन फलंदाज सचिन याला काहीसा चेंडू कळलेला नाही आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपली भूमिका बजावत आहेत. जबरदस्त यष्टीरक्षण त्यांच्या मार्फत होत आहे. निर्धाव चेंडू अजूनही पहिल्या धावेची वाट बघतोय नवघरचा संघ. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडीशी फ्लाईट देण्यात आली होती यावेळेस चेंडूला, मात्र निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा सचिन. पुढील चेंडू यावेळेस जोरदार टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळून काढलेला आहे. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात आलेले विशाल यांच्या मार्फत. जी सुरुवाताची अपेक्षा होती शिरगाव मास्टर्स संघाला तीच सुरुवात विशाल करून देत आहेत. मागच्या सामन्यामध्ये थोडीशी गजराचं क्षेत्ररक्षण झालं होतं, पण मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त तयारी करून उतरलेला संघ शिरगाव मास्टर्स संघ यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र थोडीशी फेकी.
यावेळेस शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळून काढण्यात आलेला आहे आणि गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. सचिन पुन्हा तंबूसाठी परततायत. चला, सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी एक आक्रमक फलंदाज रितेश, मागच्या सामन्यातील सामनावीर, एक जबरदस्त फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यात 50 धावा ठोकल्या होत्या. बॅटिंग मागच्या दिशेने जाताना दिसतोय, मार्गस्थ होताना दिसतोय तुम्हाला. बघूया रितेश आता आपल्या संघासाठी कशी खेळी करतायत, कारण की एक जबरदस्त सुरुवात विशाल यांनी आपल्या शिरगाव मास्टर संघाला करून दिलेली आहे. नवगार मास्टरचा संघ थोडासा मागे पडतोय की काय पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी, 2 महत्वाचे गडी सचिन आणि अजय यांच्या रूपामध्ये बाद केलेले आहेत. तर वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पंकज. यावेळेस शॉर्ट पिच पद्धत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, षटकार. रितेश मागच्या सामन्यातील जो फॉर्म आहे तोच घेऊन पुन्हा मैदानामध्ये उतरलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. रितेश यांच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. धावसंख्येने वेग पकडलाय, धावसंख्या झालेली 8 धावा. पुढील चेंडू पंकज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस ओव्हर पिच पद्धत चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न होता रितेश यांच्या मार्फत. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने, एका धाव्यावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तोही यशस्वी ठरतोय. 2 धावा घेऊन धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 10 धावा. पुढील चेंडू पंकज. यावेळेस ओव्हर पिच चेंडू आणि त्याचा भरपूर असा फायदा रितेश यांच्या मार्फत घेतला जातोय. टप्प्यात आलेला आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलेला आहे रितेश यांनी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर कॅमेरामॅन एलरिच यांना विनंती आहे, त्यांनी आता खाली यायचं आहे, त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि भाईंदर मास्टर्स तुमचं आभारी आहे. पुढील चेंडूगण पंकज. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बिरकावून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी जबरदस्त फटका, चौकार. थँक्यू, थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल. नाही. पुढील चेंडू रितेश. पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करण्यात आली होती विशाल यांच्या मार्फत. मात्र दुसरं षटक पंकज यांचं थोडंसं महागडं ठरतंय, कारण की रितेश आल्या आल्या जबरदस्त फलंदाजी करतायत.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव जातोय चेंडू. पंकज यांचा कमबॅक होतोय का काय? जबरदस्त गोलंदाज पंकज आहेत, मात्र हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात येतोय. निर्धाव जातोय चेंडू. या षटकामध्ये तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पंकज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अवांतर चेंडू असेल, अवांतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 21 धावा. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न होतोय, मात्र इथे झेल बाद, रितेश सारखा मोठा गडी बाद होतोय. चला फलंदाज लवकर. रितेश यांची जागा भरून करण्यासाठी केतन. केतन मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21 धावा. तब्बल 12 चेंडू नंतर महेश यांना स्ट्राईक मिळालेली आहे. बघूया महेश आता आपल्या संघासाठी काय करू शकतात. तब्बल 12 चेंडू महेश नॉन स्ट्राईकवरच उभं होते आणि वैयक्तिक असं पहिलं संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी मनोज. चला शिरगाव मास्टर्स थोडी घाई करायची आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आहे. महेश यांच्याकडून निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी मनोज यांच्या मार्फत सुरुवात केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. पुढील चेंडूसाठी मनोज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहेत. काहीसा कान मंत्र केतन यांच्या मार्फत महेश यांना दिला जातोय. बघूया पुढील काही चेंडूंमध्ये महेश यांची खेळी कशी होते, कारण की भरपूर वेळ नॉन स्ट्राईकवर उभे होते. त्यांना या षटकामध्ये पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे सामोरं जाण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि महेश यांची खेळी संपुष्टात स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. 3रा
तर या पुढील होणारा सामना कोलशेत मास्टर्स आणि रिक्षा संघटना मास्टर्स. तर रिक्षा संघटना मास्टर्स नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे, तुम्ही तयार राहायचं आहे. जसा या सामना संपेल फलंदाजी जोडी मैदानामध्ये आली पाहिजे आणि रिक्षा संघटना तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तयार राहिले पाहिजेत. पुढील चेंडू मनोज, यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय राजन यांच्या मार्फत, मात्र एकाच दैव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण रामदास यांच्या मार्फत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने होतोय. धावसंख्या भरपूर वेळाने हलते आहे. 22 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया पुढील काही चेंडूमध्ये केतन आणि राजन आपल्या संघासाठी काय करू शकतात. यावेळेस फ्लाईट दिला होता, चेंडूला आमंत्रित केलं होतं हिट करण्यासाठी. पुन्हा एकदा आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. केतन याला झेल सुटतोय, एक अतिशय सोपा झेल जयवंत यांच्या मार्फत सुटला जातोय. आणि हा कॅच किती महागात पडेल ते आता तुम्हाला येणाऱ्या पुढच्या षटकात कळेलच, कारण की तुम्ही बघितलं असेल इंडियाच्या मॅचमध्ये जो संजू सॅमसनचा झेल सुटला होता इंग्लंडच्या कॅप्टन हॅरी ब्रूक कडून, तो त्यांना कितका महागात पडला. बघूया जयवंत यांच्याकडनं सुटलेला झेल किती महागात पडू शकतो. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली आहे 24 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा, अजून 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 24 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. शिरगाव मास्टर्स देखील 3 षटकानंतर 27 धावांवर होते आणि नवघर मास्टर्स हे देखील आत्ता 24 धावांवर आहेत. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे. कमॉन डीजे. अरे माझा पागल सायलेन्स केला काय माझा पाहिजे तुला तर माहितीच मला बापासला दांड्याशी मारी तुला तुझे जीवाला जीव माझा लागला काय तर मी सांगू तुला. तुझा बापूस हाय पैसे वाला जवळ किती वाटे मला. उद्या येत आहे मी बापाचे तरी तुझा हात मागावला. तुली तू तिच तिच आवली बोली न जायची मोगऱ्याची कली. सामन्याकडे वळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. थोड्याशा ब्रेक नंतर आपण सामन्याकडे पुन्हा एकदा आलेलो आहोत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धाव फलकावरती लागले आहेत. 12 चेंडू 24 धावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू 24 धावा. टायमर ऑन झालेला आहे. चला वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं महत्त्वपूर्ण शतक हाताळण्यासाठी रामदास आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहे. एक मोठा रनअप आहे, 10 ते 12 पावलांचा मोठा रनअप घेऊन रामदास आपल्या जोरदार गोलंदाजीसाठी ओळखले जातात.
त्यांचा सामना करणार आहेत यावेळेस राजन यांनी पहिल्या चेंडूवर जबरदस्त फलंदाजी केली होती. यावेळेस बॅक टू द बॉलर आणि राजन यांच्यासारखा महत्त्वपूर्ण फलंदाज इथे बाद होतोय. एक जबरदस्त ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे रामदास यांनी. यावेळेस विलास यांच्यातर्फे जबरदस्त हिट करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा गडी बाद होतोय. नवगर संघ थोडासा मागे पडतोय की काय, कारण की जबरदस्त गोलंदाजी रामदास यांच्या मार्फत केली जाते. पहिला यांच्या कर्णधार राजनजी यांना आउट केलं होतं. त्याच्यानंतर विलास शेवंते एक जबरदस्त फलंदाज आहेत, त्यांना देखील बाद करण्यात यशस्वी होत आहेत. रामदास जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते शिरगाव मास्टर यांच्या मार्फत, कारण की शिरगाव मास्टर पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र पूर्वतयारी करून या सामन्यासाठी आलेले आहेत आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते या सामन्यामध्ये शिरगाव मास्टर्स यांच्या मार्फत. जबरदस्त कमबॅक केला जातोय आणि या चेंडूवर हॅट्रिकचा चान्स आहे रामदास यांना. रामदास इज ऑन हॅट्रिक. जबरदस्त चेंडू हाताळण्यात आलेला आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, संतोष यांना काहीच समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा रामदास. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र यावेळेस थोडेसे फेकी खराब आहे. अवांतर चेंडू असेल, अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या भरपूर वेळाने पुढे सरकते आहे. धावसंख्या झाली आहे 25 धावा धाव फलकावरती. मनोज यांचं षटक देखील निव्वळ जबरदस्त हाताळण्यात आलेलं होतं. त्यानंतर रामदास त्यांच्या पाठोपाठ त्याच पावलावर पाऊल ठेवत जबरदस्त क्षेत्र गोलंदाजी हाताळण्यात येत आहेत. यावेळेस थोडासा मिसटाईम फटका आहे. चेंडू कवचच्या दिशेने चाललाय, मात्र एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 26 धावा. संतोष आणि केतन अशी जोडी मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. पुढील चेंडू रामदास. यावेळेस अवांतर चेंडू असेल.
यावेळेस चांगलं यष्टीरक्षण पंकज यांच्या मार्फत होतंय. सामन्याचं समीकरण 7 चेंडू 20 धावा. वाईड चेंडू होता, अवांतर चेंडू. 7 चेंडू 20 धावा. पुढील चेंडू रामदास. पुन्हा एकदा अवांतर चेंडू असेल. अवांतर चेंडू, अवांतर धाव. अजूनही सामन्याचं समीकरण दोन्ही बाजूनी दिसतंय. 7 चेंडू 19 धावा. हा भरपूर असा इम्पॉर्टंट चेंडू असेल. सात चेंडू 19 धावा. 29 झालेले आहेत. 5 रन आले या षटकामध्ये. 3 वाईड 2 सिंगल. दोन स्कोरर आहेत दादा आपल्याकडे. पुढील चेंडू यावेळेस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केतन यांचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र 3 धावा काही रोखू शकल्या नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स संतोष आणि केतन यांच्यामध्ये. भरपूर फायदा उचलला गेलेला आहे या चेंडूवर. सामन्याचं समीकरण उरलंय 6 चेंडू 16 धावा. कमॉन डीजे, शॉर्ट अँड स्वीट सॉन्ग. या पुढील होणारा सामना रिक्षा संघटना मास्टर्स आणि कोलशेत मास्टर. पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, सामना संपल्यावर तुमची सलामीची जोडी मैदानामध्ये आली पाहिजे आणि लगेचच तुमचे क्षेत्ररक्षण लागलं पाहिजे, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मागे शाळा आहे आणि जसं की तुम्हाला माहीत असेल आमचे उपवास चालू आहेत, त्याच्यामध्ये मास सुरू होणार आहे. तर प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे दोन्ही संघांना लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. पुढील चेंडू यावेळेस चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेत पार. संतोष पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना दिसतोय. 6 चेंडू 16 धावा असताना जबरदस्त फटका बघायला मिळतोय. चौकार. 5 चेंडू 12 धावा. थँक्यू डीजे. पुढील चेंडू प्रवीण. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा केतन यांचा प्रयत्न आहे.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सामन्याचं समीकरण इथे काय केलं जातंय. आत्महत्या केली जाते. केतन यांच्या मार्फत 2 धावा भेटल्या होत्या चेंडूवर. तिसरी धाव घेण्याचा माफक प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बाद झालेले आहेत. 7 विकेट गेलेले आहेत. थँक्यू थँक्यू. 4 चेंडू 10 धावा सामना जिंकण्यासाठी. नाही मी आता टायर मधले 2 टायर पंक्चर आहे. पुढील चेंडू विशाल. यावेळेस मात्र 8वा हादरा बसतोय संतोष यांच्या स्वरूपामध्ये आणि नियमावलीप्रमाणे 35चा खेळाडू मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसतोय अविनाश पाटील. तीन चेंडू 10 धावा सामन्याचं समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू कारण की विकेट जास्त गेलेले आहेत तुमच्या. कंपल्सरी चेसिंग असेल नवघर संघ लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 10 धावा. अविनाश पाटील यांनी भरपूर सामने एक हाती जिंकून दिलेले आहेत यंग नवघर या संघासाठी. आता बघूया मास्टर संघासाठी, नवघरच्या मास्टर संघासाठी बघूया काय करू शकतात अविनाश पाटील. कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी देखील आहे, मात्र इम्प्लिमेंटेशनची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 10 धावा. मावशी लवकर चला. पुढील चेंडू यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मनोज यांच्याकडे जातोय आणि तिथे थोडस गजा असं क्षेत्ररक्षण विशाल यांच्या मार्फत होते. चांगली फेकी केली होती मात्र कलेक्शन चुकीचं ठरतंय विशाल यांच्या मार्फत, प्रवीण यांच्या मार्फत सॉरी. 2 चेंडू 8 धावा. अजूनही सामना दोन्ही बाजूनी समतोल आहे. 2 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की जबरदस्त सामना तुमच्या भेटीला आलेला आहे. नवघर मास्टर्स आणि शिरगाव मास्टर्स. 2 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे कारण की विकेट जास्त गेलेले आहेत नवघर मास्टर संघाच्या. प्रवीण पुढील चेंडू. यावेळेस मात्र षटकार. अविनाश पाटील जबरदस्त बॅटिंग. कम ऑन डीजे.
मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा कंपल्सरी चेसिंग आहे नवघर संघाला, कारण त्यांच्या विकेट्स 8 गेलेल्या आहेत. आणि बोल हाँ, अरे उसका नाम अविनाश पाटिल है. हाँ, गाने फेमस है तो मैं फेमस नाम लूँ क्या असली नाम लूँ? तो तुम्हारा भी फेमस नाम है तो रुको. एक चेंडू 2 धावा. सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांनो जबरदस्त सामना तुमच्या भेटीला आलायत. टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक चेंडू 2 धावा. अविनाश पाटील जबरदस्त फलंदाजी करताना, पण प्रवीण देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस यॉर्कर पर्यंत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र पंचांचा निर्णय काय आहे त्याच्यावर एक मिनिट. नॉट आउट. नॉट आउट आहे. नॉट आउट. नॉट आउट आहे. सामना जिंकतोय तो म्हणजे नवघर मास्टर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त सामना आम्हाला बघायला भेटला. त्याबद्दल शिरगाव मास्टर आणि नवघर मास्टर संघाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि या पुढील आवाज